नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी पौष्टिक नाश्त्याची झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी असा मोठा मोठा चिरून घेतला आहे. यानंतर एक टोमॅटो घेतला, याचेसुद्धा असे मोठे तुकडे केलेत. यानंतर यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण घालायचं आहे. थोडंसं इथे आलं घातलं आहे तुकडे करून. यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या चिरून. आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता अगदी स्मूथ अशी ते पेस्ट करून घेतले. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. ही पेस्ट आता बाजूला ठेवूया. इथे मी एक कच्चा बटाटा, मध्यम आकाराचा बटाटा सोलून घेतला आहे. हा आता किसून घ्यायचा आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. यामध्ये हा बटाटा आपण किसून घेऊया. तर इथे सगळा बटाटा मी किसून घेतला. आता हा असाच आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. आता इथे एका बाउलमध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती सगळी काढून घ्यायची आहे. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं. खूप कमी पाणी घालायचं, 2 चमचे पाणी घातलं असेल मी. यानंतर जो बटाटा आपण किसून ठेवला होता तो पिळून यामध्ये घालायचं आहे. सगळं पाणी यातलं काढून टाकायचं आणि मग घालायचं. आपल्याला यामध्ये कमीत कमी पाणी घालायचं आहे. आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे. बटाटासुद्धा ओलसर आहे, ते यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. इथे सगळा बटाटा मी काढून घेतला. आता यामध्ये मसाले घालूया. 1 चमचा इथे मी बडीशेप घालते. यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर इथे अर्धा चमचा ओवा घालते. आता यामध्ये अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे. यानंतर इथे मी मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घातली. यानंतर यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर यामध्ये आपण जे आलू पराठ्यासाठी आपण स्टफिंग बनवतो, तर त्यामध्ये जे आपण मसाले घालतो तेच मसाले यामध्ये इथे आपण घातलेत. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. मसाले, त्याबरोबर बटाट्याचा किस आणि आपण जी पेस्ट तयार केली होती, सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आणि मी असंच 5 मिनटं बाजूला ठेवलं. तर इथे पहा 5 मिनटानंतर याला असं पाणी सुटलं आहे, पाहू शकता. आता इथे 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे सगळं 1 कप गव्हाचं पीठ मी घालते. मिक्स करूया आणि लागेल तसं यामध्ये पीठ घालत जायचं आहे. तर हे पहा अजूनही असं सैल आहे. तर इथे मी आणखी पीठ यामध्ये घालते. आणखी 1 कप मी इथे पीठ घेतलं. तर जसं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. याचं आपल्याला थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये बटाटा आहे, त्यामुळे याला मळल्यानंतरसुद्धा थोडंसं पाणी सुटतं. म्हणून सुरुवातीला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. तर इथे मला 2.5 कप पीठ लागलं गव्हाचं आणि इथे पहा असा याचा गोळा मी मळून घेतला, थोडंसं घट्टसर. आता यावरती 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. आता याचे आपण पराठे बनवणार आहोत. तर हे पीठ मळल्यानंतर लगेच तुम्हाला याचे पराठे बनवायचे आहेत. पीठ असंच ठेवून दिलं तर याला पाणी सुटतं. पीठ असं मस्त मळून घेतलं. आता याचे आपण पराठे बनवूया. तर यातला एक आपण गोळा घेऊया. तर नेहमीच्या पोळीपेक्षा थोडासा मोठा असा गोळा मी इथे घेतला आहे.
आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा आता पराठा लाटून घेऊया। थोडासा जाडसर असा पराठा इथे मी लाटून घेते। खूपच झटपट होणारे असे हे पराठे आहेत। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर आलू पराठे तुम्ही नेहमीच बनवत असाल, असे हे झटपट होणारे पराठे एकदा नक्की करून पहा। तर इथे पहा, इथे मी पराठा लाटून घेतला आहे। आता याला छान राऊंड शेप येण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतले। तुम्ही झाकण घेऊ शकता आणि त्याने कट करू शकता, किंवा तुम्ही असाच हा पराठा भाजला तरी चालेल। तर इथे मी असा कट करून घेतला पराठा। पाहू शकता मस्त राऊंड शेप आला आहे। दिसायला फक्त छान दिसावं म्हणून मी असा कट करून घेतला पराठा। हा पराठा आपला तयार आहे। आता आपण हा भाजूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे। सुरुवातीला तेल तूप काहीही घालायचं नाही आहे। असाच आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला जर तेल टाकलं आपण तर हा पराठा वरून त्याच्यावरती डार्क स्पॉट येतात आणि आतून कच्चा राहतो, खरपूस भाजला जात नाही। म्हणून आधी हा आपण असाच भाजून घेऊया। तर इथे पहा, दोन्ही बाजूने मी हा पराठा भाजून घेते। दोन्ही बाजूने पराठा भाजून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर घालायचे। इथे आता मुलांसाठी बनवतोय आपण, त्यामुळे इथे मी बटर घालते। आलू पराठे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल। आलू पराठे बनवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, बटाटे शिजवून घ्यावे लागतात। तुम्हाला जर झटपट आलू पराठेची टेस्ट हवी असेल तर तुम्ही असे पराठे बनवू शकता। तर असा हा बटर लावल्यानंतर हा पराठा मी खरपूस भाजून घेतला। दोन्ही बाजूने मस्त असा भाजला गेला आहे। आता आपण हा पराठा काढून घेऊ। तर इथे हा पराठा मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केला आहे। तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता। असा सुद्धा हा पराठा खूप छान लागतो। तर सकाळी नाश्त्यासाठी झटपट तुम्ही हा पराठा बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता। झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।